नंबर खूप आधी वाढला आहे. हॅलो, मागची मित्रमंडळी आवाज येतो का? आवाज येणं खूप आवश्यक आहे, नाहीतर सर्वप्रथम श्वेता चंदनकर तिचं मनपूर्वक अभिनंदन. त्या आधी पण तिचे आईवडील आई गीता चंदनकर आणि वडील सुधीर चंदनकर यांचं खूप खूप अभिनंदन. मी मध्यंतरी कविता लिहिली होती की माझ्या पोरानं जर नाही केली नोकरी, नुसतं असा भंडूरसारखा फिरला, चोरी केली, खून केले तरी मला काहीही काळजी नाही, परंतु जेव्हा माझा पोरगा कविता करायला लागेल त्यावेळेस मात्र मी खरोखर काळजीत पडेल, असं मी लिहिलं होतं. कारण कविता लिहिणं प्रचंड कठीण आणि काळजीचं काम आहे. तर सुरुवात मी अशी कधीच औपचारिक करत नाही, जिथं सुचतं तसं मानत जातो. खरं म्हणजे मला जायचं आहे, मला जायचं नाही आहे, पण मला जायचं आहे म्हणून मी आणि माझ्या चेहऱ्यावर वगैरे जाऊ नका, कारण उद्या 13 तारीख आहे आणि 13 तारीख आली की मी 7-8 दिवस अगोदरच 16-17 वर्षाचा होऊन जातो दरवर्षी. तर जसा मला किशोरचा फोन आला होता की आपल्याला प्रकाशन आहे 8-10 दिवसापूर्वी, तर मला समजलं की आपल्याला जायचं आहे आणि ज्येष्ठ कवी अध्यक्ष म्हणून जायचं आहे, म्हणून मी गाडीच वाढवली. आता मला 30 एप्रिलपर्यंत अजून शक्यता आहे की मी काढणारच नाही, पाहू आता काय. तर आज एक अध्यक्ष, मी आता अर्धाच अध्यक्ष, तुमचं सूत्र मी रत्नाकरकडे देणार आहे. तर आतापर्यंतचं जे काही कवी संमेलन झालेलं आहे त्यासाठी मी सर्व कवींचं मनपूर्वक अभिनंदन करतो की खरोखर आता इतक्या वर्षापासून आपण पाहतो आपल्या परिसरातले कवी कसे लिहितात, काय लिहितात, त्यांचा प्रवास कसा आहे हे मी पाहतो आहे. आणि आज ज्या समाधानाने त्या कविता ऐकण्याचं भाग्य म्हणावं लागेल, देशमुख सरांना ऐकतो, माधव सर, बावणे सर, नंतर आपले नेहमीचे मित्र आहेत विजय वाटेकर, आता विजयकुमार खोबरागडे सुद्धा चांगलं लिहायला लागला. हा परिसर खूप समृद्ध आहे, शब्द समृद्ध परिसर आहे आणि याचं श्रेय बरंचसं मनोज बोर्डे आणि किशोर कवटे आणि रत्नाकर चटप यांनी. मी जवळजवळ 5-6 वर्ष 15 वर्ष आधी ते घेऊन गेलेलो होतो नांद्या फाट्याला. त्यावेळेस आम्ही कार्यक्रम करायचो, तर तेव्हा जी सुरुवात होती माझ्या कवितेची, मी त्या काही कविता घेणार आहे, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून. तर त्या वराडी कविता आहे. त्याआधी नरेश भाऊ 2 ओळी. रस्ता पाण्याचा अन मातीचे पाय होते, रस्ता पाण्याचा अन मातीचे पाय होते, याहून विपरीत होणार आणखी काय होते. रस्ता पाण्याचा अन मातीचे पाय होते, याहून विपरीत होणार आणखी काय होते. तिला बघावे एकटक किंवा श्वास घ्यावा, तिलाच बघावे एकटक किंवा श्वास घ्यावा, माझ्या पुढे 2च खुले पर्याय होते. तर हे असं असतं. उद्या व्हॅलेंटाईन डे आहे आणि थोडंसं वातावरण हलकं केलं पाहिजे, हसलं पाहिजे, कारण हसण्यासाठी आजकाल निमित्त शोधावं लागतं आपल्याला. तर आजचा हा कार्यक्रम एक निमित्त समजून आपण थोडं हसूया. तसा मला थोडा जमतो प्रयत्न हसवण्याचा. तर माणूस कविता का बरं करतो? मी जेव्हा सुरुवातीला कविता लिहायला सुरुवात केली म्हणजे ते झाली माझ्याकडून, ती यासाठी झाली की माझा फोटो यायला पाहिजे पेपरमध्ये, माझा फोटो पेपरमध्ये यायला पाहिजे, कविता नाही. त्यावेळेस सुरेश भट रंग मैफिलीचा सदर चालवत आणि ते कविता मागवत, त्या कवितेसोबत फोटोही मागवत होते. आणि नंतर मग दर गुरुवारी त्या कविता यायच्या. त्यावेळेस मी जळगावला होतो आणि मला वाटायचं फोटो येते तर आपणही काहीतरी पाठवा म्हणून मी काहीही लिहून फोटो पाठवायचो दर महिन्यातून 3-4 फोटो. पण कविता आली नाही छापून, फोटो आला नाही. परंतु माझं भाग्य म्हणा किंवा माझ्या शब्दात काहीतरी असेल. मला भटसाहेबांनी 2 पत्र मात्र त्यावेळेस आले होते, काही लिहून पाठवू नको म्हणे, जरा चांगलं लिही म्हणे. पण माझा कर्तव्यपणा इतका की जळगाववरून जेव्हा मी ट्रान्सफर होऊन आलो तर त्या गडबडीत ते पत्र माझ्याकडे आज नाही. त्याच्यामुळं मी काय गमावलेलं आहे हे फक्त मला माहीत आहे.
परंतु मला कविता मिळाली हे पण खूप मोठी गोष्ट आहे. तर नंतर मग वऱ्हाडी लिहायला सुरुवात केली. माझा जो मूळ पिंड आहे तो मायबोलीचा आहे. आपली माय ज्या बोलीत आपल्यासोबत लहानपणी बोलली त्याच बोलीत जर आपण व्यक्त होत राहिलो जास्त वेळपर्यंत तर आपलं बरंचसं अभ्यास होऊ शकतो. पण माझा जो अभ्यास झाला तो फार वेगळा होता. मी फार वात्रट विद्यार्थी होतो. आता प्राध्यापक सरांनी पण कविता सादर केली. फार बरं वाटतं जेव्हा एखाद्या शाळेचा शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी एकाच मंचावर कविता सादर करतात. हा एक योग. एकाच मंचावरून जेव्हा नवरा, बायको, जावई, सासरे बुवा कविता सादर करतात त्यावेळेस खरं खूप खूप आनंद होतो. तर कवी हा कविता करतो तरुणपणी फक्त प्रेमाच्या. पहिली कविता प्रेयसीवर आणि मग नंतर अक्कल आल्यावर मग तो आईवर कविता करतो. हे दोन विषय त्याचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी लिहिलं होतं आईवरची नंतर सांगतो मी तुम्हाला कविता. तर मी आता प्रेमाचं, कारण नरेशचा आणि माझा विषय आणि अभ्यास या बाबतीत खूप आहे. नरेशनं जी माझी कविता पाठ केली ते मला सुद्धा आश्चर्य वाटतं की आपली कविता आपल्याला कामामध्ये सादर नाही करता येत. तर तुझे धन्यवाद त्यासाठी. कारण प्रत्येक वेळेस ती कविता माझी न असूनही मला ती माझी वाटत नाही, ऐकावीशी वाटते आणि मजा येते. तर थकून गेला जीव माह्या करून कविता जर तुमची पाठ असेल तर ती कशी सादर होऊ शकते हा एक भाग यातला फक्त लक्षात ठेवा. म्हणजे मी काही जास्त सादर चांगलं करतो हा भाग नाही, पण पाठ असले की तुम्हाला जवळजवळ 50-60% तुमच्या कवितेवर कमांड राहते तुमची. थकून गेला जीव माह्या करून कविता पण तरी नाही पटली अजून शेजारची सविता. रोज आणि ते मागची मित्रमंडळी आहे त्यांच्यासाठीच आहे हा पहिला चॅप्टर. नंतर मग मधले जे आहे त्यांच्यासाठी नंतर इकडे 15-20 मिनिटं. थकून गेला जीव माया करून कविता पण तरी नाही पटली अजून शेजारची सविता. रोज तिच्या खिडकीकडे टकामका पाहतो. कधी भेटल रस्त्यात म्हणून चौकात उभा राहतो. रातभर दिव्यासंग वाद जशी जैते. हर घडी हर क्षण तिच्याचसाठी जायतो. तिच्याचसाठी उधळत असतो शब्दाची सरिता पण तरी नाही पटली अजून शेजारची सविता. एक दिवस तिच्या गरीब बापानं पाहिलं. पोरीचे बाप सगळ्यात गरीब प्राणी. मला जर विचारलं किशोर भाऊ या जगात पृथ्वीवर सगळ्यात गरीब कोण, तर मी म्हणेन की मी, कारण माझी 2 पोरी आहेत का. पण पोरीचा बाप फार गरीब. परिस्थितीच अशी आहे की तुमची पोरगी डॉक्टर असली, वकील असली, प्राध्यापक काही असू द्या, परंतु जेव्हा सोयरिकीची गोष्ट येते प्रदीप भाऊ तेव्हा पोरच्या बापाला थोडं झुकतं घ्यावं लागते. पण आता तसं काही राहिलेलं नाही. आणि मंगेश पाळगावकरांची कविता माहिती का, प्रेम म्हणजे प्रेम असते, लव हे त्याचं दुसरं नेम असते. पण आता मंगेश पाळगावकर ठरले तिकडचे मुंबईचे कोकणातले, ते जर समजा राजूचे असते, बल्लासाचे असते, त्यानं काय म्हटलं असतं की प्रेम म्हणजे जरी प्रेम असते, तुमचं आमचं सेम असते, लव हे त्याचं दुसरं नेम असते, तरी लाथा दिवसा बसतील याचा काही नेम नाही. तर एक दिवस तिच्या गरीब बापानं पाहिलं, दुसऱ्या रोजी तिच्या मारक्या भावानं मारलं. दात गेले घशात माया डोळ्याला सुजून, एका जागी 3-3 मग मला राहिले दिसून. हाडाईचे माये सारे दिले झाले टाके. प्रदीप भाऊ मजा, हाडाईचे माये सारे दिले झाले टाके आणि बताशे बी मग मला कडू लागले. हाडाईचे माये सारे दिले झाले टाके आणि बताशे बी मग मला कडू लागे. अरे आशात बी मला माहीत वय नाही पटे, तरी तिच्यासाठी जीवमात तेजी तुटे. एक सोडून अशा माया 1000 झाल्या फजिता, पण तरी नाही पटली अजून शेजारची सविता. तर या फजिता व्हायला पाहिजे. फजिता झाल्याशिवाय माणूस समृद्ध होत नाही. आणि समृद्ध फक्त यश आल्यामुळेच नाही होत. जितका जास्त अपयश होईल तितका जास्त माणूस समृद्ध होत जाईल, प्रेमाच्या क्षेत्रात आणि प्रत्येक क्षेत्रात. तर नंतर मग मी जेव्हा 10वीत गेलो, 10वीत जसा मी तर ज्येष्ठ कवी असतो ना, तर 10वीत मी ज्येष्ठ विद्यार्थी होतो.
एकाच वर्गात 3 वर्ष काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. बरं, मी हुशार नव्हतो असंही नाही. मी जेव्हा मन लावून अभ्यास करो तर त्या वर्षी सिलेबस बदलून जाईल. सिलेबस बदलला की मग मी पुन्हा नापास. मग मी नापास झालो की खालच्या वर्गातल्या पोरी माझ्या वर्गात, पण खालच्या वर्गातल्या पोरी माझ्या वर्गात आल्यानंतर मग मी काले पास होतो. म्हणून माझं फाउंडेशन पक्क होतं एकदम. मी पण कसं आहे की आता तर शिक्षणाचं इतकं बट्ट्यावर झाला. मी इतकी विरोधी कविता लिहिली निकाल, परंतु जेव्हा ही कविता लिहिली नेमकं आजच्या काळात माझं पोरगं आता मागच्या वर्षी 10वी होतं. ऑनलाईन अप्लायच्या चक्करमध्ये बिलकुल अभ्यास नाही, काहीच नाही, आणि रस संपत चालला शिक्षणातला. आणि आता तो ऑफलाईन आणि ऑनलाईनसाठी पुराणी काय गोंधळ केला तो तर न बघण्यासारखा आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू, आपण आपल्या कवितेवर कॉन्सन्ट्रेट करू. जेव्हा मी होतो शाळेत, बाहेर दावा होता वर्ग, आणि शाळा म्हणजे तेव्हा मला वाटत होता स्वर्ग. शाळेतल्या वर्गात होत्या माया देखण्या सुंदर पोरी. सगळ्याच पोरी सुंदर असतात, प्रश्न म्हणजे असायलाच पाहिजे. शाळेतल्या वर्गात होत्या माया देखण्या सुंदर पोरी, त्याच्याच हाती होती माया जवानीची दोरी. साऱ्या पोरी एकीकडे माया मनात भरली शांती. साऱ्या पोरी एकीकडे माया मनात भरली शांती. माया जिंदगीच्या शाळेत तिनं घडून आणली क्रांती. लेवणं वाचणं सोडून म्या तिचा धरला ध्यास. लेवणं वाचणं सोडून म्या तिचाच धरला ध्यास. तेच गणित, तेच इंग्रजी, तिचाच मला अभ्यास. लेवणं वाचणं सोडून म्या तिचाच धरला ध्यास. तेच गणित, तेच इंग्रजी, तिचाच मला अभ्यास. एक दिवस काय झाली, गुरुजी कवठे गुरुजी शिकवत होते. गणिताचा पिरियड होता. गुरुजी आपले फळ्यावर कस्टमर त्याचं शिकवणं सुरू गणिताचा पिरियड. शांती अचानक उभी झाली. गुरुजी थांबा म्हणे 2 मिनिटं, तुमचा खडू खाली ठेवा, माझी तक्रार आहे म्हणे. गुरुजीनं डस्टर खाली ठेवलं, खडू खाली ठेवला. काय म्हणे शांती बरोबर, काय तक्रार आहे म्हणे आज. गुरुजी म्हणे सारा वर्ग मध्ये काकू 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 खेळतो म्हणे. बस म्हणे खाली उभे राहा म्हणे. कोण कोण चिडू तरी म्हणे शांतीने काकू 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 उभे राहा म्हणे सगळे. हे सगळे विद्यार्थी झाले उभे. मी एकटाच खाली बसू. सगळे विद्यार्थी झाले, मी एकटाच खाली बसून. तर गुरुजीनं त्या उभ्या झालेल्या विद्यार्थ्यांनी विचारलं, मला ईशा का रे म्हणे, तू कोण बसला म्हणे एकटा. मी म्हटलं गुरुजी मी काय करू, सारा वर्ग म्हणे काका काका काका. तर तिनं बी काही असंच मला ठेवलं नव्हतं झुलत. गुलाबाच्या फुलावानी आमचं प्रेम होतं फुलत. इश्क अगर एक तरफ हो तो सजा देता है और दोनों तरफ हो मजा देता है. तिनं बी काही असंच मला ठेवलं नव्हतं झुलत. गुलाबाच्या फुलावानी आमचं प्रेम होतं फुलत. मंदातल्या सुट्टीत कोणत्या कामी बोलो बोलू गुलू. इतवारी पाहो सिनेमा थिएटरात करो इलू इलू. मग दिवस आले परीक्षेचे, ते म्हणे आपण परीक्षा झाल्यावर भेटू. इतकं फरक पडते पोरात आणि पोरी. इतकं पोरी हुशार असतात. ते म्हणे आपण परीक्षा झाल्यावर भेटू. ते लागली अभ्यासाले, मी तिच्या आठवणीच लागलो रेटू. ते झाली पास, आखले मी झालो नापास. ते झाली पास, आखले मी झालो नापास. थोबा माय छटाक भर तिचं चुलीवर वाढलं मास. मग लग्न झालं शांतीचं. आता इतके समजदार तर तुम्ही आहेतच, माझ्यासमोर झालंच नाही, कारण मी तेव्हा 10वीतच होतो. मग लग्न झालं शांतीचं, तिला लेकरं झाले 3, सप्लिमेंटरी देऊन आलो मी अजून बीची बिल. मग लग्न झालं शांतीचं, तिला लेकरं झाले 3, आणि सप्लिमेंटरी देऊन आलो मी अजून बीची बिल. शांती सुखानं नांदून राहिली, हे सत्य आहे त्रिकाल. शांती सुखानं नांदून राहिली, हे सत्य आहे त्रिकाल. पण माया आयुष्याचा मात्र अजून बी लटकूनच आहे निकाल. माया आयुष्याचा मात्र अजून. तर हा निकाल तुमचा लटका नाही पाहिजे म्हणून निकलता साजरी केली मी. तुमचा निकाल लटका नाही पाहिजे. तर मित्र, हे जस्ट त्यावेळेची सुरुवात होती, परंतु त्यानंतर कविता बदलली, जे गांभीर्य आलं. आणि मग अशी नरेश कुमार बोलले की कवितेत काय असलं पाहिजे म्हणे, दणक्यात काहीतरी बोलावं.
जोपर्यंत तुमच्या जगण्यात धमक नसते ना तोपर्यंत तुमच्या कवितेत काही धमक येत नाही. कवितेत जर वजन यायला पाहिजे तर ते जगणे वजनदार पाहिजे. आणि वजनदार जगण्यासाठी काय काय पापड भिरावे लागतात. कविता अशी समृद्ध होत नाही. तुम्ही नुसतं लिहित राहिले तर ते तुमच्या आयुष्यामध्ये ते असावं लागतं. तर मी काही गंभीर कविता आता दुसऱ्या सत्रात 5-10 मिनिटात घेतो. होठों ने चुप रहना सीखा, होठों ने चुप रहना सीखा और आंखों ने कहना सीखा. माँ की तरह मुस्कुराकर चुप रहकर सब सहना सीखा. और खुशबू लेते रहे हवा से, खुशबू लेते रहे हवा से और संग हवा के बहना सीखा. आयुष्याचा अर्धग्रंथ पूर्ण झाला पण आई इतके दुसरे सुंदर पान नाही. तर आईसाठी या ओळी मी तेव्हा लिहिल्या होत्या. आता मी सरळ 3 कविता वाचतो आणि रजा घेतो. अध्यक्षांची परवानगी नवीन आहे ना. याच्यानंतरचे अध्यक्ष जे आहेत ते आमचे रत्नाकर भाऊ राहणार आहेत. आणि कार्यक्रमाच्या मुख्य अध्यक्षा आणि मी, खरं म्हणजे मी माझं अभिनंदन करायला पाहिजे किशोर. हाच कार्यक्रम जर काल असताना तर मी नसतो येऊ शकलो, कारण माझा आवाज बिलकुल बंद झाला होता. पण मी वाट पाहिली. आता मी फोन करून सांगणार होतो याला, पण मी म्हटलं शेवटच्या क्षणापर्यंत वाट उद्या ठेवा तुम्ही, येतो पुन्हा मी, काही हरकत नाही. माझ्या आठवड्यात घरी गेलो तर पहिलीच आवाज बदलला. या आठवड्यात बदलले ते काय 3 कविता घेतो. त्यासाठीच घाई चालू आहे. मी माझ्या कवितेला शीर्षक देत नाही, पण या कवितेचं शीर्षक तुम्ही चौकट आहे समजा. आजची जी अवस्था आहे माणसाची ती या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चौकटीतून बाहेर पडणं जमलंच नाही आपल्याला, चौकटीतून बाहेर पडणं जमलंच नाही आपल्याला. आपण प्रयत्न केलाही बाहेर पडण्याचा, पडलोही सोबत एक नवी चौकट घेऊन. आपण प्रयत्न केलाही बाहेर पडण्याचा, पडलोही एक सोबत नवी चौकट घेऊन. आपल्या श्वासोश्वासाला समजत राहिलो प्राणवायू, आपल्या श्वासोश्वासाला समजत राहिलो प्राणवायू. खिडकीतून दिसणारा आभाळ पाहून बस इतकं छोटं, खिडकीतून दिसणारा आभाळ पाहून बस इतकं छोटं म्हणून लावून घेत राहिलो मनाचे मौन दरवाजे. आपण म्हणजे मी आणि मी म्हणजेच आपण, आपण म्हणजेच मी आणि मी म्हणजेच आपण. झालं संपली जगाची लोकसंख्या. रस्त्यावरील मिरवणुकीत वाजणारे, रस्त्यावरील मिरवणुकीत वाजवणारे अन नाचणारे पाहून मनातल्या मनात कुल्य हलवत राहिलो आपण. रस्त्यात आपल्याला पाहून नमस्कार करणाऱ्या माणसालाही, रस्त्यात आपल्याला पाहून नमस्कार करणाऱ्या माणसालाही प्रत्युत्तरादाखल नाही करू शकलो आपण. अगदी तोंड देखला नमस्कार सुद्धा. शिट, आपण ना धड बोलू शकलो, ना धड हसू शकलो, ना गाऊ शकलो, ना आपल्याला सोडून कधी एकटं राहू शकलो. शिट, आपण ना धड बोलू शकलो, ना धड हसू शकलो, ना गाऊ शकलो, ना आपल्याला सोडून एकटं राहू शकलो कधी. सालं आपण असेच मरून जाऊ, सालं आपण असेच सरून जाऊ, हळूहळू मरून जाऊ आपल्यालाच न दिसणाऱ्या चौकटीत. काय आपण ही चौकट नाही म्हणू शकत? प्रयत्न करूया. दुसरी कविता प्रेम कविता आहे, पण या प्रेम कवितेमधला प्रियकर प्रचंड समंजस आहे. इतका समंजसपणा जर माणसात आला. आता नुकतीच विकेश नगराला जन्मठेप झाली, बरोबर 2 वर्ष झाले त्या घटनेला. आपल्या परिसरातली इतकी भीषण घटना झाल्यानंतर आपली अवस्था काय असेल, त्या आईवडिलांची अवस्था काय असेल. एकतर्फी प्रेमातून त्या पोरानं पेट्रोल टाकून जाऊन टाकलं. आता त्याला मरेपर्यंत, याच्यामध्ये मरेपर्यंत शब्द हा खूप महत्त्वाचा आहे. त्याला मरेपर्यंत जन्मठेप झाली. पण हा समंजसपणा जर प्रियकरात असता तर अशी वेळ येत नाही. तुझे तेजाबाचे ओठ त्यात
घोळली साखर तुझे ते जाबाचे ओठ त्यात घोळली साखर माझी रिकामी दुरडी नाही अर्धी भाकर तुझे डोळे शराबाचे माझा आभाळात डोळा तुझे डोळे शराबाचे माझा आभाळात डोळा तुझा वसंत स्थावर माझा हिंडता पाचोळा तुझी पाऊले नाजूक त्यांना पाकळ्यांची भीती ओळीबा प्रत्येक शब्द नीट ऐका. कसा की कवितेमध्ये हजारो शब्द असतात, परंतु आपल्या कवितेसाठी त्या वेळेला भावना व्यक्त करण्यासाठी मराठी महाराष्ट्राने इतके शब्द दिले आहे आपल्याला की ते शब्द निवडता आला पाहिजे. तुझी पाऊले नाजूक त्यांना पाकळ्यांची भीती काट्या गोट्यांवर आहे माझी पिढी जात प्रीती तुझा घेऊन इशारा गडे वाहतो हा वारा. किती सामर्थ्य आहे. आपल्याला वाटतं आपण फक्त श्वास घेऊन राहिलो, नाही, तिचा इशारा तुझा घेऊन इशारा गडे वाहतो हा वारा माझ्या इच्छेसाठी कधी नाही तुटला ग तारा तुला प्रार्थना तू वेडे परी कथेतील परी तुला प्रार्थना तू वेडे परी कथेतील परी तुला वाटते ती कथा कधी होणार ना खरी नको जीव लावू मला नको सपन तू पाहू नको जीव लावू मला नको सपन तू पाहू जसे धरती आकाश तसे दूर दूर राहू जाऊ शरण स्थितीला जाऊ शरण स्थितीला असा घडवू समेट जाऊ शरण स्थितीला असा घडवू समेट रोज क्षितिज सांजेला होते तुझी माझी भेट. आणि ही संध्याकाळची जी भेट आहे ती भेट कायमसाठी असते, तर तेवढं समजून चाललं पाहिजे. मी उगाच झालो जागा मी उगाच झालो जागा. किशोर भाऊ बोलतात तुमच्यासाठी आणि प्रवीण भाऊसाठी. तुम्ही ऐका की माणूस म्हणजे आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपण एकटेच काही जन्मत नाही, तर आपल्यासोबत आपला मृत्यू देखील तेव्हा जन्माला आलेला असतो. आपण पुढे पुढे धावत राहतो, मृत्यू मागे मागे धावत राहतो. त्याची झडप किंवा तो जितकी संधी देईल तितकं आपल्याला जगावं लागतं. आणि विशेष म्हणजे या पृथ्वी तलावरची सगळ्यात समृद्ध जात जी आहे, करोडो कीटक जंतू प्राणी आहे, त्याच्यामध्ये माणूस ही सर्वोत्तम जात यासाठी आहे की माणूस हा नियंत्रण ठेवतो सर्व सृष्टीवर, म्हणून मानव जातीला सर्वोत्कृष्ट जात मानलेला आहे. परंतु याहीपेक्षा एक कवी नावाची जात आहे, ती माणसावर पण नियंत्रण ठेवते. म्हणून एक माणूस जेव्हा कवी होतो ना तेव्हा तो स्वतःला जन्म देतो आणि तेव्हा त्याचा हा दुसरा जन्म असतो. म्हणजे समाजात किती काही झालं, तुमचं मन किती काही कुठे भटकलं तरी तुमच्यामधला कवी त्याच्यावर अंकुश ठेवून राहतो. त्याच्यामुळं या जगात जितके जास्त कवी निर्माण होतील ना तितकी ही पृथ्वी आणि सृष्टी समृद्ध होईल. तर जन्मापासून शेवटपर्यंत 4 तास कळवती शेवटची कविता. मी उगाच झालो जागा तो डला मायाने धागा. म्हणजे गर्भात असताना जेव्हा शेवटची वेळ ते झोपलेला आहे गर्भात कवी आणि त्याची वेळ झाली आहे बाहेर यायची, मग तो काय म्हणतो, मी उगाच झालो जागा तो डला मायाने धागा अन उभ्या हयातीसाठी जन्माचा झालो त्रागा. देहाची झाली माती
लागला खजिना हाती. मानव जन्म म्हणजे खजिनाचा, पण माती करावी लागते. देहाची झाली माती, लागला खजिना हाती, श्वासांना झाले दंश, धडधडली हिरवी छाती. हा कसा अघोरी काळ, चहू बाजून पेटून जाळ. हा कसा अघोरी काळ, चहू बाजून पेटून जाळ. मी बघतो क्षितिजावरती, रांगते कुणाचे बाळ. मी कधी निरागस योगी, मी कधी निरागस योगी, आज जन्म वासना भोगी. मी जग धन्वंतरीही की इच्छाधारी योगी. मी कधी निरागस योगी, आज जन्म वासना भोगी. मी चरक धन्वंतरीही की इच्छाधारी रोगी. दारावर ठकठक झाली, बहुतेक आठवण आली. दारावर ठकठक झाली, बहुतेक आठवण आली. काही काळ वेळ देखील ही पाहत नाही साली. का श्वासही करतो हट्ट, का श्वासही करतो हट्ट, व्हायचे ना स्वाहा फट्ट. का श्वासही करतो हट्ट, व्हायचे ना स्वाहा फट्ट. मी इथवर चालत आलो, मरणाला धरुणी घट्ट. मी इथवर चालत आलो, मरणाला धरुणी घट्ट. तर आपण जे इथवर चालत आलेलो आहे किंवा पुढे जाणार आहे, तर हे आपण मरणाला घट्ट धरूनच चालत जाणार आहे. तर मी इथल्या प्रत्येक कवीचं आणि माझं स्वतःचं वैयक्तिकही अभिनंदन करतो की आपण कवी आहोत. कविता आपल्याला भेटलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात कितीही संकट आले, काही झालं तरी कुणी आपण असो सोबतीला, शेवटी आपली कविता आपल्यासोबत असते. श्वेता चंदनकरचा पहिला संग्रह आहे. तिने प्रयत्न करायचा की हा संग्रह पहिला न राहता किंवा एक म्हणजे ते मगाशी म्हटलं ना काही फक्त हाऊस म्हणून न राहता याला पॅशन करायचं कसं होईल आणि जगण्याचा मुख्य आधार कसं होईल. कारण येणाऱ्या पिढीमध्ये सांसारिक चित्र काय राहतील, परिस्थिती काय राहील, पुढे काय संकट येतील याचं काहीही सांगता येत नाही. कारण आता आमच्याच पिढीने इतके बदल पाहिलेला आहे. तुमच्या पिढ्या किती बदल पाहतील यातला काही लिमिट नाही. त्याच्यामुळं जे भेटलं आहे तुम्हाला कविते साहित्यशास्त्र ते वापरा. मी आयोजकांचे आभार काही मानत नाही, मनाची गरज पण नाही. कारण अक्षरसोबत सप्तरंगसोबत खूप जुनं नातं आहे. हे नातं खूप दूरपर्यंत जाणार आहे. फक्त इतकं सांगतो की 5 वर्षानंतर मी रिटायर होणार आहे आणि नंतर अमरावतीतून जर मी मला बोला सांगतो ना काय विचार करणार तर पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.